हे माकड किती मूर्ख आहे, त्याने मला आंबा खाऊच दिला नाही. खरंच हे माकड इतकं खोडकर आहे की त्याने तुला आंबा सुद्धा खाऊ दिला नाही. एक छोटं माकड होतं जे खूप खोडकर होतं. ज्याच्या खोडकर स्वभावामुळे जंगलातले सगळे प्राणी त्रासले होते. अरे वाचवा माझी शेपटी. आणि एक दिवस काही लाकूड तोडे जंगलात आले आणि जंगलातल्या काही भागातील झाड कापू लागले. बेटा लालू, ते झाड कापणारे इथे पोहोचले आहेत. बघ, तू तिकडे जाऊ नकोस. जर तू तिकडे गेलास तर ते लोक तुला पकडतील. तुम्ही खरंच बोलत आहात, पण तरीही मला तिथे जाऊन बघायचं आहे. कारण आजपर्यंत मी झाड कापताना कधी पाहिलंच नाही. लालू, तिकडे जाऊन त्यांच्यासोबत काही मस्ती करू नकोस. बिना वेळ घालवता लाल माकड तिथे पोहोचलं. पण तेव्हा तिथे एकही लाकूड तोड्या नव्हता. त्या दिवशी सगळं काम पूर्ण झालं होतं आणि ते आराम करत होते. आणि तिथे पोचलेला खोडकर माकड एक एक करून त्यांच्या तिथे पडलेल्या अवजारांशी खेळायला लागला. आणि खेळता खेळता त्याने ठेवलेले लाकूड तोडायला सुरुवात केली. आणि खोड्यांमुळे त्या माकडाला आपली शेपटी गमवावी लागली. काय तुम्ही कधी बिना शेपटीचं माकड पाहिलंय? हो, पाहिलंय. बिना शेपटीचं माकड बघून जंगलातले सगळे प्राणी त्याची टर उडवू लागले. माकड खूप दुःखी झालं होतं. ते एका मोठ्या झाडावर जाऊन बसून गेलं. तेव्हा झाडाच्या फांदीवर त्याने काही चमकताना पाहिलं. अरे, हे काय? हा, मी माझी शेपूट गमावली म्हणून जंगलाच्या देवानं मला हे दिलंय. याला ठेवून घेतो. तू घाबरू नकोस. मी तुला काहीही करणार नाही. मी तुझी मदत करायला इथे आलो आहे. माझी मदत? पण ती कशी? मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकतो. माझी कोणती इच्छा पूर्ण करणार? मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. पण मी तुझ्या फक्त 3 इच्छाच पूर्ण करू शकतो. वा, आता तर मजा येईल. जर माझ्या 3ही इच्छा पूर्ण झाल्या तर मी या जंगलाचा राजा बनून जाईल. खरंच. पहिले माझी कापलेली शेपटीच मागून घेतो. मला माझी कापलेली शेपटी परत पाहिजे. तुम्ही आधी तीच देऊन द्या. ओ, तर असं आहे. हा, ही घे तुझी शेपटी. उचलून घे तिला. हे काय जिनी? मी माझी शेपटी माझ्या शरीराला लावायला सांगितली होती. बस, इतकी सोपी गोष्ट. जर तुला शरीराला पाहिजे तर लावून देतो मी. अरे, हे काय करतोयस तू?
कुणाची शेपटी काय पोटावर असते? मग कुठे असते? अरे 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 अरे, शेपटी कुठे असते हे जिनला माहिती नाही का? मला नाही माहित माझ्या मित्रा, कारण माझ्याकडे शेपटीच नाहीये. अरे, ही मागे असते, समजलं? अच्छा, असं आहे का? तर मग ही घे. वा वा वा, हे छान झालं. तर आता माझ्या अजून 2 इच्छा कधी पूर्ण करणार? हे काय, तुझ्या 3 इच्छा पूर्ण झाल्या आहेत. हा, ते कसं? मला तर एकच इच्छा मिळाली. खोडकर माकडा, तुला शेपटी आणून दिली ती पहिली इच्छा, पोटावर लावली ती दुसरी इच्छा, आणि तिसरी शेपटी तुझ्या मागे लावली. आता 3 इच्छा संपल्या आहेत. हा, तू मला मूर्ख बनवलंस ना? हे बघ खोडकर माकडा, मी तुला मूर्ख नाही बनवलं. तुला तुझी शेपटी मिळाली ना, तू स्वतःला नशीबवान समज. आणि लक्षात ठेव, आजपासून कुणाला त्रास नाही द्यायचा, समजलं ना? खोडकर माकडा, येतो मी. नंतर माकडाने कुणालाही कधी त्रास दिला नाही.